चुडीवाला जयश्री रुईकर 1939. प्रसिद्ध लेखिका. त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाज ऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज, आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात, आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू, चुप बैठ अभि. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा काम धंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला. चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला? मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच, पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुल्लाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयानं चिठ्ठी मोठ्यानं वाचली. चिठ्ठीतील मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर
बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षांचा वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुली बाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे, आणि म्हणूनच आज त्यांचं सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नेटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नाही खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयानं त्याला आवाज दिला, क्यों, आज दुकान नाही खोलता? नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद,
त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. शब्दार्थ. पर्वणी, आनंदमय सोहळा, अ रेअर ऑकेजन, अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. दर्शन, दिसणे, पाहणे, साईट, सीइंग. एक वार, एका वेळी. ॲट वन्स, क्रोध, राग, संताप, अँगर, रेज. परिचयाचा, ओळखीचा, फॅमिलियर, नोन. कीव, दया, पिटी. अलगद, हळूच, हलकेच, जेंटली, सॉफ्टली. कचेरी, कार्यालय, अन ऑफिस. उतारू, प्रवासी, उतरणारे, पॅसेंजर्स. जेमतेम, जराशीच, जस्ट, हार्डली एनी, ओनली. दिव्य, परीक्षा, कसोटी, अन ऑर्डील, ग्रेट टास्क. कला, कौशल्य, कसब, स्किल, टॅक्टिक. चैतन्याचा, उत्साहाचा, ऑफ हॅपीनेस, लाईव्हलीनेस. आतुरतेने, उत्सुकतेने, डेस्परेटली, ईगरली. विलक्षण, अनोखे, विशेष, एक्स्ट्राऑर्डिनरी, ग्रेट. समाधान, सुख, आनंद, सॅटिस्फॅक्शन. लाभे, मिळायचे, गेट्स, ऑप्टेन्स. मजकूर, लिहिलेला खरडा, तपशील, टेक्स्ट मॅटर, कंटेंट. निमंत्रण, आमंत्रण, इन्व्हिटेशन. निमंत्रित, आमंत्रित, इन्व्हायटीज. खुद्द, स्वतः, हिमसेल्फ, पर्सनली. वृद्ध, प्रौढ, म्हातारा, एज्ड, ओल्ड. सडसडीत, शिडशिडीत, उंच सरळ, शेलाटी, टॉल अँड स्लिम. देहयष्टी, अंगकाठी, फिजिक. तेजपुंज, अतितेजस्वी, ब्रिलियंट, ग्लोईंग. गौरवर्ण, गोरा रंग, फेअर कॉम्प्लेक्शन. केशरी, भगवा, सॅफ्रन, ऑरेंज कलर. खणखणीतपणा, आवाजातील स्पष्ट उच्चार, लाऊड अँड क्लिअर व्हॉइस. ऐट, रुबाब, डौल, ग्रेस. प्रस्ताव, योजनेची मांडणी, प्रपोजल. भगिनी, बहिणी, सिस्टर्स. मानवसेवा, माणसांची सेवा, समाजसेवा. सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड, सोशल सर्व्हिस. अनमोल, अमूल्य, प्रेशियस, इनव्हॅल्युएबल. गुस्सा, राग, अँगर, अहफ. मेघरहित, ढगांशिवाय, क्लाउडलेस, अनक्लाउडेड. नितळाई, स्वच्छ, क्लिअर, प्युअर. अंतर्बाह्य, आतून बाहेरून. टोटल, फ्रॉम इन अँड आउट. प्रसन्न, टवटवीत, प्रफुल्लित, प्लेझंट, हॅपी. अपराधी, गुन्हेगार, गिल्टी. एकाएकी, अचानक, सडनली, ॲट वन्स. उदास, नाराज, सचिंत, सॅड, अपसेट. वसाहत, वस्ती, लोकॅलिटी, एस्टॅब्लिशमेंट. मनोमन, मनातल्या मनात, ॲट हार्ट, फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट. वस्त्र, कपडा, फॅब्रिक, क्लॉथ. जीवनेच्छा, जीवन जगण्याची इच्छा, डिझायर टू लिव्ह, डिझायर फॉर लाईफ. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. पर्वणी असणे, आनंदमय काळ मिळणे. टू गेट अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, टू गेट अ चान्स टू डू समथिंग रिवॉर्डिंग. समजूत काढणे, पटवून सांगणे. टू कजोल, टू कन्व्हिन्स अबाउट समथिंग. धंदा तेजीत चालणे, व्यवसाय चांगला होणे. टू हॅव अ बूमिंग, फ्लरिशिंग बिझनेस. कीव येणे, दया येणे. टू फील पिटी फॉर, टू सिम्पथाइज विथ. गलका करणे, एकत्र येऊन आवाजाचा गोंधळ उडणे. टू क्रिएट कमोशन, हबब. आनंद लाखमोलाचा वाटणे, विशेष व अनोखा आनंद होणे. टू फील हॅपी बियॉन्ड मेजर, टू बी ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आतुरतेने वाट पाहणे, उत्सुकतेने वाट पाहणे. टू अवेट इगरली, टू वेट फॉर समथिंग इम्पेशियंटली. सत्कार होणे, सन्मान होणे. टू फॅसिलिटेट, टू ऑनर समवन. संकोच वाटणे, भीड वाटणे. टू फील ऑकवर्ड, टू बी नर्वस. भारावून जाणे, प्रभावित होणे.
टू बी इम्प्रेस्ड, टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. हातभार लागणे, मदत मिळणे. टू एक्सटेंड अ हेल्पिंग हँड, टू कॉन्ट्रीब्यूट फॉर अ कॉज. प्रस्ताव समोर येणे, योजनाबद्ध मांडणी करणे. अ प्रपोजल बीइंग पुट फोर्थ. आश्वासन देणे, हमी देणे. टू गिव्ह अश्युरन्स टू, टू गिव्ह अ प्रॉमिस ऑफ सपोर्ट. आनंदाचा वर्षाव करणे, खूप आनंद मिळणे. टू शावर हॅपीनेस, टू गिव्ह इमेन्स हॅपीनेस. डोळे लावून बसणे, सतत वाट पाहणे. टू वेट इम्पेशंटली फॉर समथिंग. स्वीकार करणे, घेणे. टू रिसीव्ह समथिंग, टू ॲक्सेप्ट समथिंग. टाळ्यांचा कडकडाट होणे, टाळ्या सतत वाजवून कौतुक करणे. टू रेस्पॉन्ड विथ अ थंडरस अप्लॉज. पायांना स्पर्श करणे, वंदन करणे, नमस्कार करणे. टू बो डाऊन इन रिस्पेक्ट, टू टच समवन्स फीट. मान खाली घालणे, नम्र होणे. टू फील गिल्टी. हट्ट धरणे, एकाच गोष्टीचा आग्रह धरणे. टू डिमांड समथिंग स्टबर्नली, टू आस्क फॉर समथिंग ऑब्स्टिनेटली. तोंडास घास घोळणे, तोंडात घास घोळणे. तोंडात घास फिरत राहणे, जेवणाची इच्छा जाणे. टू फील अनडिझायरस ऑफ इटिंग, टू लूज डिझायर टू ईट. मन न लागणे, कामात मन न रमणे. टू बी डिसइंटरेस्टेड, टू लूज डिझायर टू डू एनिथिंग. काळजी घेणे, देखभाल करणे. टू टेक केअर, टू लुक आफ्टर समवन. आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे. टू डिव्होट वन्स लाईफ टू समथिंग. आयुष्याचे मोल हळवा होणे, मन मृदू कोमल होणे. टू बिकम इमोशनल, टू फील टची अबाउट समथिंग. जीवनेच्छा उडवून जाणे, आयुष्य जगण्यात रस न वाटणे. टू लूज डिझायर फॉर लाईफ. डोळे पाण्याने काठोकाठ भरणे, रडवेले होणे. आईज फिल्ड विथ टिअर्स, आईज ब्रिमिंग विथ टिअर्स. रात्र उतरणीला लागणे, रात्र संपत येणे. द नाईट कमिंग टू एन एंड, द नाईट इज नियरिंग द एंड. पुढील गद्य उताराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. संक्रांतीला बायका जात असत बांगड्या भरायला, देवीच्या दर्शनाला. अब्दुलच्या मुलाचे नाव अनवर, बायकोचे नाव शन्नू. अब्दुलच्या हातातले सामान, बांगड्यांची पेटी, पिशवी. या 2 दिवशी अब्दुल तपोवनात बांगड्या भरायला जाई. संक्रांत, ज्येष्ठ पौर्णिमा. थोडक्यात लिहा. बांगड्यांचे रंग, लाल, पिवळ्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्या. तपोवनातील संक्रांतीचा दिवस म्हणजे आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. असत्य व सत्य विधाने ओळखा. अनवरने अब्बाजानला तपोवनात जाण्याची मनाई केली. सत्य. अब्दुलाचे स्वेटर उसवलेले होते. सत्य. जांभळाच्या झाडाखाली चौथरा होता. असत्य. संक्रांतीचा वार सोमवार होता. असत्य. पुढील विधानांमागील कारणे लिहा. रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, कारण धंद्यावर त्याचा परिणाम होईल. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच, कारण अब्दुल्ला तपोवनात जाऊन सेवा करणे आवडत असे. चौकटी पूर्ण करा. अनवर अब्दुल्ला अशी हाक मारे, अब्बाजान. बस येथे रिकामी झाली. जिल्हाधिकारी कचेरीजवळ. तपोवनाच्या प्रवेशद्वाराशी ही होती गोलाकार कमान. संक्रांतीला अब्दुल येथे जात असे तपोवनात. अब्दुल भोवती गलका करणाऱ्या लहान लहान मुली. तपोवनातील स्त्रिया व मुलींना अब्दुल वाटे देवदूत. अब्दुलला तपोवनातील मुली म्हणत चुडीवाला. संक्रांतीचा दिवस अब्दुल्ला पर्वणीचा वाटे या बद्दलचे तुमचे मत नोंदवा. संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरण्याचा दिवस तेजीत जात असे. कमाई सुद्धा छान होई, परंतु अब्दुल न चुकता दरवर्षी संक्रांतीला तपोवनातील स्त्रियांना व मुलींना बांगड्या भरायला जात असे. त्याला ही गोष्ट अत्यंत आवडत असे. त्याला आपल्या बांगड्यांचे कौतुक तर होतेच, परंतु तपोवनातील स्त्रियांचा बांगड्या भरल्यानंतरचा आनंद त्याला बहुमोल वाटे. त्यांच्या चेहऱ्यांवरच्या आनंदाने अब्दुलला विलक्षण समाधान वाटे. लहान लहान मुलींचा गराडा व गलका त्याला आवडत असे.
स्त्रियांना तो देवदूतासारखा वाटे. संक्रांतीचा दिवस त्याचा आनंदाचा व चैतन्याचा दिवस असे. मुळात अब्दुलला सामाजिक कार्य करण्याची मनापासून तळमळ असल्यामुळे अब्दुलला हा दिवस पर्वणीचा वाटत असे. पुढील गद्य उताराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. गुणविशेष लिहा. दाजीसाहेब, वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा व गौरवर्ण, आवाजातला खणखणीतपणा, बोलण्यातली ऐट. दाजीसाहेबांचा पोशाख: पांढरे स्वच्छ धोतर, बंद गळ्याचा कोट, डोक्याला केशरी फेटा. दाजीसाहेबांनी उल्लेखिलेले अब्दुलाचे अनमोल गुण: समाजकार्य, मानव सेवा. पुढील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांची तुलना करा. अब्दुल रघुभैया. अब्दुल मानवसेवेची आवड, रघुभैया धंदा सांभाळणे. अब्दुल मोबदला न घेता समाजकार्य, रघुभैया धंदा तेजीत चालवणे. अब्दुल परोपकारी, रघुभैया स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करणे. एका वाक्यात उत्तरे लिहा. दाजीसाहेबांनी रामाच्या सेतुबंधनाच्या संदर्भात कोणाचे उदाहरण दिले? रामाच्या सेतुबंधनाच्या संदर्भात दाजीसाहेबांनी खारीने आपल्या शक्तीनुसार केलेल्या मदतीचे उदाहरण दिले. सत्कारावरून परतताना दाजीसाहेबांनी अब्दुलला कोणत्या मोटारीत बसवले? सत्कारावरून परतताना दाजीसाहेबांनी अब्दुलला निमंत्रित मंडळींच्या मोटारीत बसवले. परतताना अब्दुलला आकाशात दिसलेल्या गोष्टी: अष्टमीचा चंद्र, मेघरहित निळी नितळाई. चौकटी पूर्ण करा. सत्कारात अब्दुलला मिळालेल्या वस्तू: फुलांचा गुच्छ व फुलदाणी. अब्दुलाने यांना वंदन केले. दाजीसाहेब अब्दुल मियाँ यांच्या जीवनात आनंदाची बरसात करतात. तपोवनातील भगिनी. उतार्यात आलेले प्राण्याचे नाव: खार. असत्य विधान: अब्दुल मियाँला मोबदल्याची अपेक्षा होती. सत्यता पटवून द्या. अब्दुल एक थोर समाजसेवक. उत्तर: अब्दुल मियाँ संक्रांतीच्या व ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी न चुकता तपोवनात जात असे. तेथे जाऊन तो तेथील स्त्रिया व मुलींना मोफत बांगड्या भरत असे. त्या स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याला आंतरिक समाधान होत असे. यावरून त्याची समाजसेवेची तळमळ लक्षात येते. एरवी या सणाला तपोवनात न जाता गावात बांगड्या विकल्या असत्या तर अब्दुल मियांची खूप कमाई झाली असती. पण असा व्यवहारी व स्वार्थी विचार त्याने कधीच केला नाही. यावरून त्याला मानवसेवा करण्यात आत्यंतिक आनंद होत असे हे स्पष्ट होते. तो स्वभावाने अतिशय साधा, सात्विक व शालीन होता. सत्कारासाठी त्याने समाजसेवेचे व्रत घेतले नव्हते, म्हणून अब्दुल थोर समाजसेवक हे विधान सार्थ आहे. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कारणे द्या. अब्दुल मियाला बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता, कारण तो त्याच्या अब्बाजांपासून चालत आलेला पिढीजात धंदा होता व त्यात त्याच्या भावना गुंतल्या होत्या. अब्दुल मियांचे धंद्यात मन लागत नव्हते, कारण तपोवन आता दाजीसाहेबांच्या हाती राहिले नाही याची त्याला खंत वाटत होती. शब्दजाल पूर्ण करा. हळव्या मनस्थितीत अब्दुलच्या मनात दाजीसाहेबांविषयी आलेले विचार: तपोवनाची वसाहत मोठी व अनेक रोगी यांची दाजीसाहेबांनंतर काळजी कोण घेईल? आयुष्य खर्ची घालून तन मन धनाने फुलवलेली कर्मभूमी सोडताना दाजीसाहेबांच्या मनाला दुःख झाले असेल. पिशवीतील कोणत्याही 4 वस्तू: पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. थाळीतले अन्नपदार्थ: चपाती, वांग्याची भाजी. उतार्यात आलेल्या 2 सणांची नावे: नवरात्र, दिवाळी. पुढील संकल्पना एका वाक्यात स्पष्ट करा. तन मन धनाने. एखादे कार्य सर्वस्व ओतून करणे. कर्मभूमी. ज्या प्रदेशात आपले कार्य बहरात येते ती आपल्या कर्माची भूमी होय. रात्र उतरणीला लागणे. रात्र संपण्याच्या बेतात असून थोड्या वेळाने पहाट होईल तो प्रहर. भांडवल. एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मूळ रक्कम. चौकटी पूर्ण करा. अब्दुलला दुसरा धंदा करा असे सांगणारी शन्नू. दुकानाला रंग देण्याचे काम काढणारा रघुभैया. तपोवन यांच्याकडे राहिले नाही,
दाजी साहेब, 2चे टोल देणारा देवळातला पहारेकरी, नवीन धंदा सुरू करायला लागणारे भांडवल. गुणविशेष लिहा. शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये: संसारी, नाराज, चिडचिड, धंद्यात बदल हवा असणारी, रघु भैयाबद्दल आकस. दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा. माझा मित्र राजू एकदा डेंग्यूने आजारी पडला. त्याला इस्पितळात भरती करण्यात आले होते. तो गरीब आहे. त्याचे आई वडील रोजगारीवर काम करीत. त्यामुळे त्यांना राजूपाशी इस्पितळात थांबणे शक्य नव्हते. म्हणून मी 4 दिवस सतत त्याच्या उशाशी बसून त्याची सेवा केली. मग आम्ही मित्रांनी वर्गणी काढून त्याचे अर्धे बिल चुकते केले. हे करताना मला खूप आनंद झाला. शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा. शन्नू ही साधीसुधी घरगुती संसारी महिला आहे. आपला संसार भला आणि आपले कुटुंब भले अशी तिची मनोभावना आहे. अब्दुल मियाने चुडी विकण्याचा धंदा मन लावून करावा व 4 जास्तीचे पैसे घरात आणावेत अशी तिची इच्छा आहे. म्हणून अब्दुल मिया करीत असलेले समाजकार्य तिला नकोसे वाटते. शेजारच्या रघु भैयाचा धंदा तेजीत चालतो आणि आपला नवरा संक्रांतीला तपोवनात जातो याविषयी ती नाराज आहे. म्हणून शन्नूसारखी अब्दुल मियाला नवीन धंदा करण्याचे सुचवते. त्याच्या मागे सारखे टुमणे लावते. आपला घर संसार व मुलगा हेच तिचे विश्व असल्यामुळे तेवढ्यापुरता ती विचार करते व अब्दुल मियाने संक्रांतीला तपोवनात जाऊ नये असे म्हणते. शन्नूच्या वागण्यातून तिचा हा विचार तिच्यापुरता मर्यादित वाटतो. तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. अब्दुल मिया हा जुन्या पिढीतला बांगडीवाला आहे. दारोदार जाऊन बांगड्या भरणे व विकणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय आहे. अब्दुलचा मुलगा हा नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे. हल्ली धंदा व्यवसायासाठी तंत्रज्ञानाची जोड घ्यावी लागते. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे अब्दुलचा मुलगा स्वतःच्या धंद्याची वेबसाईट काढू शकेल. त्यावर विविध प्रकारच्या बांगड्यांचे प्रदर्शन करू शकेल. ऑनलाईन बांगड्या विकण्याचे तंत्र तो हाताळेल व घर पोस्ट डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करू शकेल. शिवाय फेसबुकवर स्वतःचे अकाउंट काढून त्याद्वारे बांगड्यांची प्रसिद्धी करू शकेल. तसेच त्यासारख्या व्यवसायाशी आपली वेबसाईट लिंक करू शकेल. अशा प्रकारे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अब्दुलचा मुलगा आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकेल. वाक्प्रचार. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला? प्रश्नार्थी वाक्य. केवढी मोठी वसाहत, किती रोगी? उद्गारार्थी वाक्य. वाक्य रूपांतर. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो. उद्गारार्थी करा. ओ हो, किती सुंदर दिसतो भारद्वाज पक्षी. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला हवा. प्रश्नार्थक करा. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला नको का? वाक्प्रचार. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कीव येणे, दया येणे. फुटपाथवर बसलेल्या वेड्या माणसाची मोहनला कीव आली. संकोच वाटणे, भीड वाटणे. आपण नापास झालो हे काकांना सांगताना विशालला संकोच वाटला. हातभार लावणे, मदत मिळणे. श्रमदानासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हातभार लावला. पायांना स्पर्श करणे, नमस्कार करणे. परीक्षेला जाताना सुमनने आईच्या पायांना स्पर्श केला. आग्रह असणे, हट्ट धरणे. मला सहलीला जायचेच असा बाळूने बाबांकडे आग्रह धरला. जीवन समर्पित करणे, आयुष्याचे मोल देणे. लाखो जवानांनी देशरक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. पुढील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शोध घेऊन त्यांचा सराव करा. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. उपमा अलंकार. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. उत्प्रेक्षा अलंकार. प्रत्येक 2 समानार्थी शब्द लिहा. आयुष्य, जीवन, हयात. चेहरा, मुख, मुद्रा. मित्र, दोस्त, सोबती. मन, चित्त, अंतःकरण. विलंब, उशीर, दिरंगाई. विरुद्धार्थी शब्द लिहा. फायदा, तोटा. लक्ष, दुर्लक्ष. प्रसन्न, अप्रसन्न. गौरवर्ण, कृष्णवर्ण.
आनंद दुःख आता नंतर नवीन जुने रोगी निरोगी. वचन बदला. पेटी पेट्या, पिशवी पिशव्या, बायका बाई, बांगड्या बांगडी, वेल वेली, हात हात, पाहुणा पाहुणे, खुर्ची खुर्च्या, वर्षे वर्ष, डोळा डोळे. लिंग बदला. वृद्ध वृद्धा, पाहुणा पाहुणी, साहेब साहेबीण, बांगडीवाला बांगडीवाली.